झी24 तास एक पाऊल पुढे। बाळासाहेबांनी अनेकांना मोठं केलं, पण स्वतः मात्र कोणतंच सत्तापद भोगलं नाही। ते शेवटपर्यंत शिवसेना प्रमुख म्हणूनच राहिले। गडचिरोली जिल्हा हा राखीव आहे आणि विजय वडेट्टीवार हा कार्यकर्ता काम करतो आहे आणि हा ओबीसी समाजातला आहे, त्याला तिकडे आमदार होता येत नाही म्हणून मला महामंडळावर 1996 मध्ये घेतलं। त्यावेळेस उद्धवजींना राजकारणात जेमतेम सुरुवात झाली होती आणि सर्वप्रथम महामंडळाच्या यादीमध्ये पहिलं नाव माझं डिक्लेअर केलं, माझं नाव घोषित केलं। त्यानंतर 1998 मध्ये मला विधान परिषदेवर माझी जात नाही, पात नाही, मला माहित नाही मी कोणत्या जाते, साहेबांना माहित नाही, पण कार्यकर्त्यांना कसं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला, मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्याला उचलून कसं उभं करायचं हे बाळासाहेबांच्या नसानसात ही सगळी किंवा मनामध्ये बाळासाहेबांच्या ही ओळख होती की काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मोठं केलं पाहिजेत। आणि 1998 मध्ये मला विधान परिषदेवर मी मागणी न करता मी रात्री इथे होतो आणि दुसऱ्या दिवशी फॉर्म भरायचा होता। रात्री 11 वाजता मातोश्रीवरून फोन आला, सीएम ऑफिसमधून फोन आला आणि तो मला उद्या फॉर्म भरायचा आहे। तर असं नेतृत्वाची पारख करणारा, नेतृत्व वाढवणारा, नेतृत्व जोपासणारा, नेतृत्व फुलवणारं असं नेतृत्व बाळासाहेब ठाकरेंचं नेतृत्व आहे। निवडून आलो आणि तरी देखील शिवसेना प्रमुखांनी मला जो आशीर्वाद दिला की तुझ्यासारखा एक चांगला कार्यकर्ता आम्ही गमावला, परंतु तू प्रामाणिक आहेस, प्रामाणिक होतास, माझ्यात तुझा चांगला उत्कर्ष झालेला बघून मला आनंद वाटतो, माझ्या डोळ्यात देखत तुझा आणखीन उत्कर्ष व्हावा भास्कर, अशा प्रकारचं बाळासाहेबांचं वक्तव्य हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या आयुष्यामध्ये आणि हृदयावर कोरलेला खूप मोठा हा विचार आहे। खरं सांगतो, माननीय शिवसेना प्रमुखाबरोबर फार वेळ मला साहेबाबरोबर राहायचं वेळ आला। मी जवळपास मराठवाड्याचे पूर्ण दौरे, त्याचबरोबर विदर्भाचे काही दौरे आणि खानदेशीचे काही दौरे मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब बरोबर केलं। खरंच बाळासाहेबांनी मला मुलासारखं प्रेम या ठिकाणी दिलं। बाळासाहेब नसते तर खरंच गोष्ट आहे, मी कधी नगरसेवकही झालो नसतो, महापौरही झालो नसतो, खासदारही झालो नसतो, कारण की माझं राजकीय हा माझा काही पिंड नव्हता। माननीय शिवसेना प्रमुखाच्या प्रेरणेने मी आज या ठिकाणी आज आमदारी आहे, तरी मी माननीय शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादानेच या ठिकाणी एवढे पद मिळाले। बाळासाहेब नसते तर मी शेवटी नगरसेवक सुद्धा झालो नसतो। माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर नगर शहरामध्ये मी पावभाजी आणि ज्यूसचा व्यवसाय करत होतो। तर म्हणजे पावभाजी आणि ज्यूसचा व्यवसाय करणाऱ्याला शिवसेनाच फक्त आमदारकीचं तिकीट देऊ शकते, दुसरं कोणताही पक्ष याला तिकीट देऊ शकत नाही। आणि म्हणून ते सांगितलं का शिवसेनेमध्ये सर्वसामान्य तरुण उतरली आणि ती कुठल्या कुठं गेलेली आपण आज पाहतो। त्याच्यामध्ये म्हणजे शिवसेनेमध्ये जे तरुण आलेले किंवा जे आमदार मी पाहिलेले ते आमदार अत्यंत सर्वसामान्य होते, म्हणजे त्यांच्या पाठीमागे कोणताच इतिहास नव्हता, अशीच लोक शिवसेनेमध्ये निवडून आले। मी सर्वात पहिले 27 जुलै 1986 ला बुलढाण्यामध्ये केली। बुलढाण्याचा शहर प्रमुख म्हणून माझ्या राजकीय जीवनामध्ये, संघटनात्मक कार्यामध्ये त्या ठिकाणी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मी सुरुवात करून पहिल्यांदा नगरसेवक झालो। नगरपालिकेच्या माध्यमातून या शहरामध्ये जनतेची, सर्वसामान्यांची सेवा केली व 95 साली शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी नगरसेवक व तालुका प्रमुख असताना कोणती जातपात न पाहता, माझे किती मतं आहे हे न पाहता, माझ्यासारख्या मायक्रो मायनॉरिटीच्या 100 मताच्या व एका ड्रायव्हरच्या मुलाला, एक हॉटेल चालवणाऱ्या मुलाला या ठिकाणी सैनिक म्हणून, कार्यकर्ता म्हणून उमेदवारी दिली। झी24 तास एक पाऊल पुढे।